रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या आज भागवत एकादश आहे आणि या भागवत एकादशीच्या निमित्ताने मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ती म्हणजे आपल्या कपिला गोवंशाची। आज असं भागवत एकादशचा संदर्भ जर बघितला तर भागवत पुराण आणि विष्णू पुराणामध्ये कपिला गायचं अनन्यसाधारण असं महत्व त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे। नुसत्या ह्या कपिला गायच्या दर्शनाने तुमच्या 7 पिढ्यांचं पाप नष्ट करण्याची ताकद हिच्या केवळ दर्शनानेच आहे असं गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे। आपल्या अग्निपुराण असेल, गरुड पुराण असेल, स्कंद पुराण असेल, अशा सर्व पुराणांमध्ये आपल्या कपिलेचं अनन्यसाधारण महत्व आपल्या यज्ञामध्ये असेल किंवा आपल्या धार्मिक विधीमध्ये असेल किंवा तिच्या गोदानाला, कपिलाच्या गोदानाला अनन्यसाधारण असं महत्व दिलेलं आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खरी कपिला गाय कोणती, तिची उत्पत्ती कशी झाली, तिचं मूळ काय आहे, तिचे एकूण किती प्रकार असतात याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे। तर त्यासाठी माझी सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि तसेच आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। मूळतः कपिलेचं जर वैशिष्ट्य बघायचं गेलं तर कपिलेमध्ये 3 प्रकारच्या कपिला आपल्या इथं महाराष्ट्रात बघितल्या जातात। त्याच्यामध्ये बघितलं तर पहिला येते ती संपूर्ण काळ्या रंगाची असते ती काळी कपिला, दुसरी येते ती श्वेत कपिला जी पूर्णपणे पांढरी असते आणि तिसरी येते ती सुवर्ण कपिला। अशा 3 प्रकारच्या कपिला गायी आपल्या महाराष्ट्रामध्ये आढळतात। आपल्या कोकण भागात बघितलं तर कोकण कपिला नावाने ही कपिला गोमाता प्रसिद्ध आहे। तसंच गोव्याच्या बाउंड्रीवर बघितलं तर त्या ठिकाणी श्वेत कपिला जास्त भेटतात। आणि तिसरा जर बघितलं तर दक्षिण कर्नाटकचा जो भाग असेल आणि त्यानंतरून आपल्या केरळ मधलं केसरगोडा, कासरगोडा या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त आपल्या गडद तपकिरी रंगाच्या किंवा काळ्या रंगाच्या कपिला आपल्याला आढळून येतात। पण मूळतः आपल्या कपिला किंवा ह्या गायीला, ह्या गोमातेला कपिला का म्हणतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। पण जर कपिल या शब्दाचा अर्थ जर बघितला तर कपिल संस्कृत हा शब्द आहे आणि या संस्कृत शब्दामध्ये तांबट, पिंगट किंवा सुवर्ण रंग असणारी कपिला हा संस्कृत शब्दाचा अर्थ निघतो। आणि आपल्या कपिला ह्या शब्दाबरोबर आपल्या पुराणांमध्ये आपल्याला जे संदर्भ भेटले तसं जर बघितलं तर महाभारतामधल्या अनुशासन पर्वामध्ये आपल्या युधिष्ठिर आणि भीष्म पितामहांचा जो संवाद आहे त्याच्यामध्ये कपिला दानाचं महत्व असेल किंवा गोदानाचं महत्व असेल याच्या संदर्भातले संदर्भ भेटतात। त्याच्यानंतरून कपिला गायची जी उत्पत्ती आहे हा एक संदर्भ भेटतो। दुसरा संदर्भ जर बघितला तर कपिलाला कपिल मुनींच्या म्हणजे आपल्या भागवत पुराणामध्ये जे कपिल मुनी होते त्या कपिल मुनींच्या आश्रमातल्या ज्या गायी होत्या त्यांना सुद्धा कपिला म्हटलं जातं। आणि तिसरं एक अजून याच्या संदर्भातला महत्वाचा जो भेटतो आपल्याला तो आपल्या पंचांगामध्ये ज्याला म्हटलं जातं कपिला षष्ठी योग। आणि या कपिला षष्ठी योगाच्या दिवशी जर तुम्ही ह्या कपिला गोमातेचं जर दर्शन घेतलं तर तुमच्या 7 पिढ्यांचं पाप नष्ट करण्याची ताकद त्या गायीमध्ये असती, असं कपिला षष्ठी योगचं महत्व आहे। कपिला षष्ठी योग जर बघायचा गेला तर हा जवळपास साधारणतः आपल्या पंचांगानुसार 60 वर्षांनी येतो। जवळपास भाद्रपद महिन्यामध्ये षष्टीच्या दिवशी कृष्ण पक्षामध्ये आपल्याला वार सुद्धा मंगळवार पाहिजे त्या ठिकाणी आणि सूर्याचं जे स्थान आहे ते हस्त नक्षत्रात आणि चंद्राचं स्थान आहे ते रोहिणी नक्षत्रात, असे सर्व योगायोग जुळून येतात। तेव्हा जवळपास 60 वर्षांनी हा कपिला षष्ठी योग येतो। तर अशा ह्या कपिलेचं महत्व जर बघितलं, दुसरं आपल्याला याची आख्यायिका सांगायची गेली कपिलेच्या उत्पत्तीची जी भीष्म पितामहांनी आपल्या युधिष्ठिरांना सांगितलेली आहे ती म्हणजे अशी, आपल्या समुद्र मंथनातून जे अमृत कलश आलता आणि त्या अमृताचं प्राशन देवादिकांना चालू होतं त्याच्यामध्ये आपले प्रजापती दक्ष राजांनी सुद्धा अमृत प्राशन केलं आणि पृथ्वीच्या, मानवजातीच्या आणि सर्व सजीव सृष्टीच्या कल्याणासाठी सुरभी मातेचा जन्म झाला आणि त्या सुरभी मातेच्या याच्यातूनच आपल्या कपिला गायीची उत्पत्ती झाली असं भीष्म पितामहांनी युधिष्ठिरला सांगितलेलं आहे। तर असं एक अजून दुसरा आपल्या समाजामध्ये गैरसमज येतो की कपिला ही वेगळी जात आहे का, तर कपिला ही वेगळी जात नाहीये। ही आपल्या देशी गायांमध्ये जवळपास हजारो लाखोंच्या जन्मानंतरून अशा गाया आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण गायांची उत्पत्ती मिळते। त्या जवळपास तिचा जर तुम्ही रंग बघायचा गेला तर संपूर्ण शरीर हे एका रंगाचं असतं। दुसरं तिची शेपटीचा रंग असेल, तिच्या खुरांचा रंग असेल, काशेचा रंग असेल, शिंगांचा रंग असेल, डोळे असतील, नागपुडी असतील, असे सर्व रंग एकत्र झाल्या एकाच रंगाचे जर असतील तर त्या ठिकाणी तिला कपिला असं संबोधलं जातं। हे आपल्या परंपरेतून आलेले आहे। तर अशा प्रकारे कपिला गोमातेची माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना मिळालेली आहे। जर याच्याबद्दल अधिक काही माहिती आपल्या जवळ असेल तर आम्हाला कमेंट करायला विसरू नका। आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत येऊन ती माहिती आपल्या सर्व प्रेक्षक वर्गांसाठी उपलब्ध करू। तर
माझी तुम्हाला एक विनंती आहे, आपण गोसेवा समिती महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातल्या देशी गाई त्याचबरोबर भारतातल्या देशी गायींची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण देवणी असेल, डांगी असेल, खिलार असेल अशा आपल्या महाराष्ट्रातल्या देशी गायींची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली आणि आज या कपिला गोमातेची भागवत एकादशीच्या निमित्ताने तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवलेली आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.